राम राम मित्रांनो, आज आपण जरा लवकरच उठलोय। आज जरा बघा आपली लक्ष्मी साफ करून घेतली आणि बसलो गाडीत बसल्या बसल्या तर गणपती बाप्पाचं दर्शन घेतले आणि गेली गाडीत चालू। बघा आता झाले सकाळचे 2:23 तिथून आलो आपण तळेगावला आल्यानंतर आपल्याला पडली लोणावळ्याची बुकिंग ग्रुपवर। तर निघालो आपण आता लोणावळ्याच्या दिशेने कस्टमरला घ्यायला। लोणावळ्यावरून कस्टमरला घेणं आणि वडगाव श्रीला सोडणं। बघता बघता पोहोचलो आपण कामशेत घाटात। बघा सकाळी सकाळी कामशेत घाट कसं सुनसान पडलेला आहे। आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला लोणावळ्यामध्ये। कस्टमरला घेऊया आणि जाऊया पुण्याला। पोहोचलो आपण लोणावळ्याच्या टोल नाक्यावर। टोल पार केला आणि पोहोचलो आपण कामशेत घाटात। सकाळी सकाळी कामशेत घाट किती मस्त दिसतोय बघा। चला आलो आपण आता तळेगावच्या टोल नाक्यावर आपण लोकल सांगितलं आणि झालं दांडकळा उभं। निघालो आपण टोल नाक्याच्या पुढे। मग नाशिक फाट्यावर आलो। नाशिक फाट्याला म्हणलं सीएनजी टॉपअप करून घेऊया। पुढे 2-3 गाड्या होत्या आणि आपले आपला नंबर सीएनजी टॉपअप केला आणि जाऊया पुढे वडगाव श्रीला। आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला। कस्टमरला सोडलं इथं वडगाव श्रीला। तिथेच एक साईडला छोटस दत्त मंदिर होते। आपण दर्शन घेतलं आणि पडली आपल्याला उबेरची ट्रिप। तिथून आलो आपण कस्टमरच्या लोकेशनला। पण सिक्युरिटी आपल्याला सगळी डिटेल घेतल्याशिवाय आपल्याला काही सोडत नाही। उबेर B1 या B2? B1 कितना? 410। तर गेटवर आपण सिक्युरिटीला इन्फॉर्मेशन दिली आणि आलो आतमध्ये लोकेशनला। या बिल्डिंग मधून आपले कस्टमर येणार होते तर आपली लक्ष्मी बघा। तिथून आपण कस्टमरला वाकडला ड्रॉप केलंय आणि निघालो आपण हिंजवडीला मित्राकडे। हिंजवडी आयटी पार्क मधून पडली आपल्याला एअरपोर्ट आणि हिंजवडी आयटी पार्क बघा कसे दिसते मस्त। मी ओल्ड स्कूल ती चेंजी ती सिटी वाली आणि मी देसी तरी इगो तिला जरा भी नाही मनामध्ये खराबी नाही रॅपराची तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सो शाय सुंदरी तुझं नाव काय आहे तुझं गाव काय आहे ग अरे सुंदरी तुझं नाव काय आहे। तिथून डायरेक्ट आलो आपण एअरपोर्टला कस्टमरला ड्रॉप केला आणि निघालो एअरपोर्टच्या बाहेर। बघा किती मस्त दिसतो आपलं पुणे हवाई अड्डा। आपल्याला तिथून कॉल आला आपल्या मावस भावाचा, तो आर्मी मध्ये असतो पुण्याला। कारण की त्यांची ट्रिप घेऊन एका रात्रीसाठी त्यांना गावाला नेणं होते आणि परत आणणं होते पुण्याला। गेलो त्यांच्या लोकेशनला आणि त्यांना बसवले गाडीत आणि निघालो बुलढाण्याच्या दिशेनं। तिथून आलो चाकणला आणि सीएनजी टॉपअप करून घ्या म्हटलं। पुढे सीएनजी भेटते का नाही भेटते काय माहित नसते, कारण आपल्याला जाणं आहे समृद्धी हायवेनं। तिथे सीएनजी भरून घेतला आणि निघालो बुलढाण्याच्या दिशेने। बघता बघता पोहोचलो आपण समृद्धी हायवेला। चंदा भी दीवाना है तेरा चलती है तुझसे सारी चकोरियां काजल की सियाही से लिखी है तूने जाने कितनों की लव स्टोरियां। ये सरिया तेरा इश्क है पिया रंगी जाऊं जो मैं। त्यानंतर आलो आपण भोकरदनला आल्यानंतर एक रेड बुल मारून घेतले आणि निघालो आपण परत। भोकरदनला समोर आले आणि आपले दिसले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा। त्यानंतर बघा आपला भाऊ काय म्हणतो। सगळ्यात पहिले त्याचा पुतळा पाहिला असेल भाऊ मी आयुष्यात चांगला मला आवडणारा। तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो आपल्या बुलढाण्याला पोहोचलो आणि सगळ्यांना इथे ड्रॉप करून दिलं आणि निघालो आपल्या घराकडे। म्हणलं एकदा आपल्या लक्ष्मीचे आणि महाराजांचे सोबत व्हिडिओ काढून घ्यावा। तर बघा कशी दिसते आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली लक्ष्मी। मेल्या मनता गयावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक दे